रितेश सांगतो अरे तिथं मिसाईल आणि इथं एक मिसाईल जे जळतात. तर मी त्यांना तेच सांगेल, तुम्ही जळा, मी तुम्हाला आणखी जळवेल आणि फ्यूल टाकेल, पेट्रोल टाकेल. टाटा ग्रुप, एक टोळी ग्रुप आणि माझा चाटा ग्रुप आणि टीआरपी खाली झाली की म्हणजे लोक झोपायला लागले की मला बोलवणार, मी माझं चाबूक घेऊन जाणार. तुम्हाला माहिती मी राखी सावंत आहे, त्या जानवरला काय माहित मी राखी सावंत आहे. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसली आहे ती व्यक्ती जेव्हा पण येते फुल पॅकेज एंटरटेनमेंट बरोबरच येते, अशी आपली राखी सावंत. सो राखी, हाय हाय, कशा आहात? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपण लास्ट टाइम भेटलेलो, बिग बॉस साठी भेटलो होतो आणि तेव्हा मी नऊवारी घातलेली, हो नऊवारी मराठी मुळा लुक, आणि आज एकदम असं अरबी लुक. खूप छान गाणं आहे, आम्ही गाणं पाहिलं, पिलो पिलो और जिलो जिलो. तुम्ही कसं एक्सप्रेस करता ह्याच्या भावना जे तुम्ही शूटिंगच्या टायमिंगला एक्सपिरियन्स करत जाते? रडत रडत बिग बॉस मधून बाहेर आली. रितेश माझा मित्र आहे, त्याचा फोन आला की यार तू इतका काय छान खेळलीयस, काय हे केलं. मी सांगितलं मी तर रडून आलीये बाहेर, कारण खूप मिस करत होती लोकांना आतमधून. सांगितलं यार आपल्याला गाणं बनवायचं. तर मी सांगितलं कुठलं, तर कुठलंही, फायनान्स मी करतो. माझा मित्र रितेश सिंग जे बिग बॉस मध्ये माझ्या बरोबर गेले होते. तर मी सांगितलं ओके. मग माझी मैत्रीण आहे ज्योतिका डिंगरी, ज्यांचं माझं गाणं तेरे ड्रीम में मेरी एंट्री, मेरे ड्रीम में तेरी एंट्री, ते गाणं सुपरहिट माझं 55 मिलियन पर्यंत गेलेलं. मी तिला फोन केला, यार अर्जंटली गाणं चाहिए, कारण मी आत्ता आली आहे. त्यावेळी जेव्हा बिग बॉस मधून बाहेर येतो डोकं चालत नाही, की काय करावं काय नाही, फोन नाही काय नव्हतं, म्हणजे 2.5 महिना तिथं. मग तिने गाणं दिलं आणि मग बाहेर आल्यानंतर कळलं की दुबईला एवढे वॉर चाललेत, हे चाललं ते चाललं. तो सांगतो आपण दुबईला शूट करूया. पण मी सांगितलं अरे असं कसं होणार आहे, तिथं तर हे वॉर चाललेलं आहे. व्हिडिओ तसे दाखवतात, पण विजा वगैरे त्यांचं काढलं की तिथं असं काहीच नव्हतं, काही वॉर नव्हता. ते होतं बंद होतं म्हणजे असं अफवा होती, चालू बंद होती. मग आम्ही तिथं गेलो, आम्ही हे गाणं तिथं शूट केलं, आणि त्यानंतर आता तुम्ही ऐकताय हे सगळं लढाई वगैरे 5 दिवसापासून होत आहे. तर पटकन आम्ही गाणं शूट केलं आणि पटकन एडिटिंग करून आता रिलीज करून टाकलं. तर भरपूर तिथं आम्ही घाबरत होतो की एखादी मिसाईल आमच्यावर पडणार आहे का. पिलो 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 म्हणजे, तर मी सांगितलं तो रितेश सांगतो अरे तिथं मिसाईल आणि इथं एक मिसाईल. तर आमची ते गाणंच एक मिसाईल झालेलं आहे. तर भरपूर आम्हाला प्रॉब्लेम झाला तिथं शूट करायला. आणि आमच्यासाठी पण शॉकिंग होतं, रितेश आणि तुम्ही एकत्र येत होता, तर ते शॉकिंग पण होतं आणि खूप छान पण वाटलं दोघांना एकत्र बघून. हो, कारण माझं डायरेक्टर आहे ना, मी कॅमेरा मुंबईवरून बोलवलेला, तर तिथं अडकला इमिग्रेशन मध्ये, त्या लोकांनी दिलाच नाही. मग इतका 24 तास आम्ही तिथंच बसून राहिलो, हात जोडले, पाय जोडले, कारण तिथं अलाउड नाहीये ड्रोन आणि कॅमेरे बाहेरचे अलाउड नाही. ते लोक घाबरतात की हे कशाला. पण आम्हाला माहित नव्हतं की आम्हाला पहिला परमिशन घ्यायला पाहिजे कॅमेऱ्याची, पण घेतली आणि त्या लोकांनी परमिशन दिली. दुबई खूप छान आहे, मला युएई खूप आवडतं. आय लव्ह दुबई, आय लव्ह युएई. मग त्या लोकांनी परमिशन दिली. एवढं भांडण चाललंय, वॉर चाललेला आहे, त्यामध्ये आम्ही असं शूटिंग करून, बापरे, थँक्यू सो मच तिकडच्या लोकांना. आम्ही शूटिंग संपवलं आणि तुम्ही गाणी बघितले? हो, बघितलं. मराठी सगळे आलेले काल आपले बिग बॉस वाले सगळे आले होते. तर कसं वाटलं त्यांना पण भेटून आणि त्यांचा रिस्पॉन्स कसा होता सॉंगला पाहिल्याच्या नंतर? ते लोक किती डान्स केलं त्या लोकांनी. हो, छान होतं, त्यांना आवडलं गाणं आवडलं, खूप छान होतं. हो, आणि विशाल आलेला, सगळ्यांना आम्ही बघितलं, सगळे आले होते. तुम्ही आधी पण खूप आयटम सॉंग्स दिले आहेत इंडस्ट्रीला, जे मिलियन्स मध्ये गेले आहेत, एकदम ट्रेंडिंगला झाले आहेत. हे सॉंगच्या कडून तुमची काय अपेक्षा आहे? देखा, म्हणजे बघा की दर आर्टिस्टला तसं असतंच मनापासून की माझं सॉन्ग सुपरहिट व्हायला पाहिजे. तर आता मी खूपच पब्लिसिटी करतोय, इथं जातोय तिथं जातोय, इंटरव्ह्यू करतोय, तर मेहनत करतोय आम्ही तशी पब्लिसिटी करतोय जे लोक चित्रपटासाठी करतात. तर आम्ही एखादा गाण्यासाठी, कारण माझे प्रोड्युसरचे 70 लाख लागलेत, 70 लाख लागलेत रितेशजीचे. तर त्याला मराठी बोलायला येत नाही म्हणून तो आला नाहीये. तो बिहारी आहे,
पण इथं नाही राहत तो. बेल्जियम, स्पेन, युरोपला राहतो. आउट ऑफ हो. बाहेर तर तेच आम्ही सांगितलंय पूर्ण भारताला, महाराष्ट्राला, काय जे लोक छान छान रील बनवणार त्याला 17 प्रो मॅक्स आम्ही एक फोन देणार ओ वाव बेस्ट 5 ला. आणि मी डेटवर राहणार म्हणजे डिनरवर, कॉफीवर. आणि प्रोड्युसरने सांगितलंय की तुमचं दिमाग लावून छान व्हिडिओ बनवला तुम्ही ह्याच्यावर रील्स, तर तुम्हाला युरोपची तिकीट, स्टेईंग, व्हिसा सगळं देणार. सगळं देणार. वाव, चांदीच आहे जे जिंकणार त्यांची. आणि डेटवर जायला भेटणार तर प्रेक्षकांनी प्लीज ट्राय करा हार्ड तुमचं रील. ते लोक आजकाल लोक काय करतात, हो रील्स बनवतात. रील्स मग ह्याच्यावर छान छान रील्स बनवा. राईट. काल तो आलेला ना सुपरस्टार, काय नाव आहे त्याचा, पुनीत सुपरस्टार. अरे बापरे, मी तर अशी बोलत होती, त्याला काय इन्व्हिटेशन नव्हतं. अरे देवा, तो कसा आला, कपडे फाडले, पिलो पिलो पिलो. अरे मला इतके हसायला आलं. आता मला असं वाटलं की मी राग करू की हसू, कारण आमचं ते चालत होतं. पण त्याने इतका तमाशा केला, पण आम्हाला आवडलं. मी सगळ्यांची रिस्पेक्ट करते. त्याला नाही बोलवलं तरी तो आला तर रिस्पेक्ट आहे. रिस्पेक्ट आहे. राईट. कसंही असू दे, माझ्या सॉंगला त्यांनी हे केलं, प्रमोट केलं. राईट. म्हणून रिस्पेक्ट आहे त्याला. छान छान. आणि खूप लोक असे आहेत जे राखी तुम्हाला कॉम्पिटिशन द्यायचं बघतात, पण त्यांना हे नाही समजत की राखी लेजंड आहे, राखीला कोण कॉम्पिटिशन नाही देऊ शकत. खूप लोक असे इंडस्ट्रीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणता? असे काय नाही, भरपूर लोक शेर के सवा शेर असतात. हो म्हणजे मी व्हेरी डाऊन टू अर्थ आहे. बरोबर. मला काही घमंड, मीपणा नाहीये. मी रावणची बहीण नाहीये आणि मी रावण नाहीये. माझ्या आतमध्ये रावण आहेच नाही. तर मीपणा माझ्यात नाहीये. आणि मला असं वाटतंय की व्हेरी डाऊन टू अर्थ आहे. शेर के सवा शेर असतातच. हो. तर मी माझं करते, लोकाला मी आवडते. लोक मला सांगतात की तू काही कर, आम्हाला आवडतं. तर माझी फॅन फॉलोईंग एक वेगळी आहे आणि ते लोक मला खूप प्रेम करतात. कॉम्पिटिशन तर आहे, जळतात त्याला काय करायचं. जे जळतात तर मी त्यांना तेच सांगेल, तुम्ही जळा, मी तुम्हाला आणखी जळवेल आणि फ्यूल टाकेल, पेट्रोल टाकेल आणि तुम्ही आणखी जास्त जळणार. बरोबर. जळत राहा आणि मी शेकत राहणार थंडीत. राईट. बिग बॉस बद्दल बोलायला गेलं तर बिग बॉसच्या घरातून तुम्ही बाहेर आल्यावरती कोणाकोणाला भेटलात पर्सनली सॉंगच्या आधी? मी सगळ्याला भेटली, सगळ्यांना फक्त राकेश बापटला सोडून नाही भेटला. तो बिझी आहे, शूटिंग करतो. ते सॉंगला नव्हते आले? तो इथं मुंबईत नव्हता, तो कोईमठूर मध्ये होता. तिथं त्याचं शूटिंग चाललेलं. हो बरोबर. नाही तर तो आला असता. 8 तारखेला भेटू ना. हो लवकरच. दीपालीचा बर्थडे आहे ना, तो येणार आहे तिथे, तेव्हा भेटूया. त्यानंतर मग सोनाली राऊत बद्दल काय म्हणतात? ओ, ती स्वीटहार्ट आहे, मैत्रीण आहे माझी, ते जे आता चांगली मुलगी आहे आणि टॉप मॉडेल आहे आणि ती छान मुलगी आहे. बघा, मी कोणाला काय सांगणार आहे, सगळ्यांचे जे बिग बॉस मध्ये तिने काय बघितलं काय नाही मला माहित नाही. तिथं त्यावेळी मी नव्हती, तर तिची टिप्पणीवर मी काहीच बोलू शकते. बरोबर. मी काहीच नाही बोलू शकत. पण मी बिग बॉस मध्ये, बिग बॉस मेरी सांसों में है, बिग बॉस मेरे डीएनए में है. तर मी बिग बॉस बद्दल तर काहीच बोलू शकणार नाही. पण ती काय जे बोलते मला नाही माहित, पण ती चांगली मुलगी आहे. हो. ओके. तुम्ही रितेश सरच्या हे पिक्चर साठी पण गेला होतात, राजा शिवाजी. मस्त नवारी घालून आणि खूप सुंदर दिसत. डिफरंट स्टाईल बेल्ट आणि हेअरस्टाईल खूप छान वाटलं होतं. तुम्ही बघितला पिक्चर? हो, मला खूप आवडलं. खूप खूप खूप. आणि किती बाईट दिले मी. आला की तिथं कोणी मीडिया बोलवली नव्हती. मी माझी स्पेशल मीडिया तिथं बोलवली की हो बघा, एवढी नटून आली आहे, आता आम्ही बोलणार. बिकॉज रितेशजींनी आम्हाला किती सपोर्ट केलंय, आता त्यांचं चित्रपटाला आम्ही सपोर्ट करणार आणि राजा शिवाजी चित्रपटाला आम्ही सपोर्ट करणार. हो, छान. आणि एवढे सगळे त्यात स्टारकास्ट पण होते, तर त्या सगळ्यांना बघून खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि तुम्ही तन्वीला पण भेटला, ती पण रील किती व्हायरल होत आहे अजून सुद्धा. तन्वी, हे सगळे बिग बॉसचे सगळे माझे मित्र, ते माझे फेवरेट आहेत. काटा ग्रुप पण माझा फेवरेट आहे आणि टोळी पण माझी फेवरेट आहे. मी फक्त एकटी इंडिव्हिज्युअल होती, एक काटा एक टोळी. राईट. आणि तुमचा अजून एक शो पण येणार आहे, एक काटा ग्रुप, एक टोळी ग्रुप आणि माझा चाटा ग्रुप. हो बरोबर.
खूपच छान. आणि बिग बॉस मध्ये तर राखी पाहिजेलच, सगळ्या सीझनला हवी आहे, हिंदी असो मराठी असो. सो हिंदी येते तर आम्हाला बघायला भेटणार राखी? काय माहित नाही ह्यांच्यावर आहे. ह्यांची टीआरपी जास्त झाली की मला नाही बोलवणार, आणि टीआरपी खाली झाली की म्हणजे लोक झोपायला लागले की मला बोलवणार. तर बोलवणार. मी माझं चाबूक घेऊन जाणार आतमध्ये. राईट. मग मी कोणाला सोडत नाही, हो. कारण मी लॉयल आहे बिग बॉसशी. बिग बॉस माझ्या डोळ्यासमोर असले की मी कोणाला सोडत नाही. मग बरोबर. राखी, जसं बिग बॉस मध्ये आम्ही तुम्हाला बघतो, खतरो के खिलाडी मध्ये पण काय चान्स आहे? हे बघा, मला ऑफर केलं की मी डेफिनेटली जाईल, पण ह्यांचे बजेट असायला पाहिजे, कारण की मराठी बिग बॉस मध्ये मला छान बजेट त्या लोकांनी मला दिलं. हिंदीमध्ये पण देतात. खतरो के खिलाडी मध्ये ते लोक मला ऑफर करणार किंवा माझं बजेट मला अरे सापा बरोबर झोपायचंय, वाघा बरोबर झोपायचंय, ती पाल बरोबर झोपायचंय, अरे कोणा सगळ्या जानवर बरोबर काय काय करायचंय, चावायला द्यायचंय. मग अरे आम्ही देणार, मी तुमचं मटण आहे, इतकं ठणठणीत सगळ्या जानवरचं मी मटण आहे, गबगबीत ठणठणीत. मग मला पैसे तर द्या चांगले, मग काय करायचं? बरोबर. मी एवढं चांगलं मटण कसं भेटणार त्यांना? आणि पैसे, आणि मला खाऊन टाकलं तर? आता तुम्हाला माहिती मी राखी सावंत आहे, त्या जानवरला काय माहिती मी राखी सावंत आहे? अरे त्या वाळाला काय माहिती मी राखी सावंत, त्या सापाला काय माहिती मी राखी सावंत आहे? आणि तो ॲनाकोंडा, त्याला काय माहितीये? तो आपला तोंड खोलणार आणि मला गिळणार. तुम्ही सांगा. बरोबर. लजीज मटण आलंय माझ्या पोटात, तसं सांगणार. मग ते सगळं करायला, त्यांची लढायला, भांडायला, माझं बघा, मी सगळ्यांबरोबर मनुष्य बरोबर भांडणार आहे, आणि खतरो के खिलाडी मध्ये गेली तर जानवर बरोबर, अॅनिमल्स बरोबर भांडणार. मगरमच्छ आला की त्याला एकच मुक्का देणार. हो. वाघ आला त्याला सांगेन इथे वाघ, दामिन गर, ओके दामिन गर. हो बरोबर. ओके कर. मग वाघ तिथं आला की पळून जाणार मला बघून. तुम्हाला बघायला. हो, माझे केस बघा ना तसेच वाघण सारखे बघा, नाखून आणि दामिन गर. राईट. आहे ना? मजा येईल पण तुम्हाला बघायला आम्हाला खतरो के खिलाडी मध्ये. पण तुमचा नाही, मला ऑफर आला नाहीये, पण बोलतात, पण त्यांना माझं बजेट. राईट. ते होईल, कारण सगळ्यांचं बजेट तर रोहित शेट्टी घेऊन जातोय. मग आम्ही काय ते कटोरा घेऊन बसायचं, दे दे बाबा दे दे, असं नाही ना. राईट. बरोबर. तुमचा शो पण येतो, एक टॉक शो, त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? आता नाही सांगणार आहे. रितेश सिंग माझा मित्र तो बनवणार आहे, ते बनवणार टॉक शो. हो, त्याबद्दल थोडस काहीतरी. नाही तेव्हा तुम्हाला बोलवणार. आता कायच बोलणार. नजर नको लावायला बाबा. नाही बाई, नको ते नजर लागते ना, मग तो आजारी होणार. मग सांगता अरे मी आजारी आहे, मी कसा शो प्रोड्यूस करू? मग असं होतं, नजर लागतं ना. बरोबर. खूप छान वाटलं राखी तुमच्या बरोबर गप्पा मारून. आणि आपण आपले मराठी लोक आणि महाराष्ट्र मला आवडतं, मराठी लोक आवडतात. आपले मराठी लोक खूपच भोळे असतात आणि प्युअर असतात. जय महाराष्ट्र. आणि मला हे मराठी बोलायला खूप आवडतं, कारण की माझे बाबा मराठी होते आणि माझी आई गुजराती होते. तर आता कधी आयुष्यात गुजराती बिग बॉस चालू झाला की मी तिथेही जाणार, काही सोडायचं नाही. हो बरोबर. लक्ष्मी आती आहे ना, अरे पैसे येतात ना, येऊ द्या. जात तर नाही ना, मग येऊ दे बाई, येऊ दे. छान. तसं. छान. थँक्यू सो मच. थँक्यू.